पियुष गोयल यांच्या मुलाचं भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। तर याबाबत आव्हाडांनी ट्विटही केलं। तर विद्यार्थी जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती क्रांतीची नांदी असते असं आव्हाड म्हणाले आहेत। दरम्यान भाषण ऐकण्याची सक्ती करू शकत नाही असं म्हणत विद्यार्थ्यांनी बंडही केलेला आहे। will be a vote that is truly yours. Don't let your parents, don't let your siblings, don't let anybody. मुंबई उपनगरातील ठाकूर विद्यालयामध्ये आपण पाहतोय विद्यार्थ्यांना पियुष गोयल यांच्या मुलाचं भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आली असा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यांनी हा व्हिडिओ देखील ट्विट केलाय। दरम्यान उपस्थित असलेल्या एका विद्यार्थ्यानं या संपूर्ण प्रकरणाला विरोध दर्शवलेला आहे। त्यामुळे विद्यार्थी जेव्हा पेटून उठतो तेव्हा ती क्रांतीची नांदी असते असं जितेंद्र आव्हाडांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलेलं आहे। तर भाषण ऐकण्याची सक्ती करू शकत नाही असं म्हणत या विद्यार्थ्यांनी बंड केलेला आहे। मुंबई उपनगरातल्या ठाकूर विद्यालयामधील विद्यार्थ्यांना पियुष गोयल यांच्या मुलाचं भाषण ऐकण्याची सक्ती करण्यात आली आणि त्यानंतर विद्यार्थ्यांनी उठून याला विरोध केलेला आहे। दरम्यान आदित्य ठाकरे यांनी देखील या संपूर्ण प्रकरणावर ट्विट करत निषेध व्यक्त केलेला आहे। पियुष गोयल यांच्या मुलाचं भाषण ऐकण्याची सक्ती विद्यार्थ्यांना करण्यात आली। दरम्यान हा प्रकार चुकीचा असल्याचा आरोप जितेंद्र आव्हाडांनी केलाय। त्यांनी हा व्हिडिओ देखील ट्विट केलेला आहे।